नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे AP त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये नाव आहे. अंकगणिती श्रेणी असं मराठीमध्ये नाव आहे. अंकगणिती श्रेणी. आता सिक्वेन्स काय असते हे आपल्याला याच्या आधी माहिती पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे श्रेणी. आता सिक्वेन्स काय असते, एक पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये ज्यावेळेस आपण एखादे नंबर्स अरेंज करतो त्यावेळेस ते सिक्वेन्स होते. पर्टिक्युलर ऑर्डर याचा अर्थ कुठली ऑर्डर चालतात, इवन नंबर्स आहेत 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश, किंवा ऑड नंबर्स आहेत 1, 3, 5, 7 डॅश डॅश डॅश, किंवा 4ने डिवाइड होणारे नंबर्स आहेत 4, 8, 12, 16 अँड सो ऑन. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण नंबर्स अरेंज करतो त्यावेळेस ते काय असते तर सिक्वेन्स. यातलं जे प्रत्येक पद आहे याला टर्म असं नाव असतं. या सगळ्या टर्म्स आहेत त्यातल्या. या पहिली टर्म आहे म्हणून याला T1, दुसरी टर्म आहे म्हणून T2, T3, T4 अशा पद्धतीने आपण टर्म्स लिहितो याच्या T1, T2, T3, T4. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये काय होतं बघा, 4, 16, 64 अशा पद्धतीने ज्यावेळेस ते गुणाकाराच्या पाठीमध्ये वाढतं 4 चौक 16, 16 चौक 64 असं पुढे पुढे जातं 64 चौक 256 अशा पद्धतीने ज्यावेळेस वाढत जातं की ही एक सिक्वेन्सच असते. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आणि सिक्वेन्समध्ये फरक काय असतो तर तो फरक लक्षात घ्या. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय असतं तर दोन टर्म्स जे आहेत की नाही, या दोन टर्म्समधला डिफरन्स जो आहे याला डिफरन्सला D असं पण नाव आहे. या डिफरन्सलाच आपण कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक किंवा स्थिर फरक असं म्हणतो. सामान्य फरक कॉमन डिफरन्स जो आहे हा कॉन्स्टंट असतो. कुठल्याही दोन टर्म लगतच्या घेतल्या आपण तर आपल्याला हा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट मिळतो. या सिक्वेन्समध्ये जो आहे तो डिफरन्स सारखा नाही आहे, स्थिर नाही आहे. त्यामुळे ही सिक्वेन्स जी आहे ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार नाही. बघ, 4 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. 8 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. 12 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. म्हणजे इथे डिफरन्स जो आहे तो स्थिर आहे. डिफरन्स स्थिर आहे याचा अर्थ डिफरन्स अशी एक सिक्वेन्स जर लिहिली 4, 4, 4 अँड सो ऑन, काय होतं इथे पहिली टर्म दुसरी टर्म फरक कितीचा आहे, 0. दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्ममध्ये 0. त्याच्यानंतरच्या दोन टर्ममध्ये 0. डिफरन्स स्थिर आहे का, आहे. कॉमन डिफरन्स जर त्याचा कॉन्स्टंट असेल तर ही सिक्वेन्स जी आहे ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असते. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण कधी म्हणतो एखाद्या सिक्वेन्सला जर लगतच्या दोन म्हणजे ॲडजसंट टू टर्म्स ज्या आहेत त्या, म्हणजे समजा TN एक टर्म आहे आणि दुसरी याच्यानंतरची टर्म जी असेल ती TN+1 असेल. अशा दोन टर्म ज्या आहेत कुठल्याही, त्याच्यानंतर पुढे अजून भरपूर टर्म्स असणार आहेत. या दोन टर्ममधला डिफरन्स, कुठल्याही दोन टर्ममधला डिफरन्स ज्यावेळेस आपण बघू तो जर कॉन्स्टंट आला, डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती सिक्वेन्स जी आहे, डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती सिक्वेन्स जी आहे ती काय असते, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असते. कॉमन डिफरन्स किंवा डिफरन्सला काय फरक सिम्बॉल आहे तर स्मॉल डी. स्मॉल डी जो आहे हा निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो किंवा 0 सुद्धा असू शकतो. डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा 0 सुद्धा असू शकतो. पहिल्या टर्म ज्यातल्या टर्म्स जे आहेत त्यांना काय आपण नाव दिले मग अशी तशी तिचे पण नाव असतील T1, T2, T3, T4 अँड सो ऑन. शेवटचे टर्म जे असेल ते TN+1 अजून भरपूर असतील. TN पर्यंत समजा टर्म्स आहेत आपल्याकडे. तर आता या T1लाच आपण अजून एक नाव देतो ते म्हणजे ए. याचा अर्थ काय तर फर्स्ट टर्म जे आहे त्या फर्स्ट टर्मला A किंवा T1 असं दोन्हीपैकी आपण शब्द वापरतो. आणि D म्हणजे काय असतो, कॉमन डिफरन्स D जो आहे या लगतच्या कुठल्याही दोन टर्ममधला डिफरन्स T2 - T1. T2 - T1 हा एक D झाला. दुसऱ्या डीची किंमत काढायची असेल तर T3 - T2, परत T4 - T3 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण डिफरन्सेस काढू शकतो. हा डिफरन्स जर कॉन्स्टंट आला, डी कॉन्स्टंट जर आला तर दिलेली सिक्वेन्स जी आहे ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल. त्याच्यानंतर आपल्याला जर पहिलं टर्म दिलेली आहे ए आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे डी, तर आपण एकीने सिक्वेन्स जी आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते आपण लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहू शकतो, पहिली टर्म म्हणजेच ए असणार आहे किंवा T1. दुसरी टर्म जी असेल ते पहिली टर्म अधिक डिफरन्स, पहिली टर्म अधिक डिफरन्स. त्याच्यानंतरची पद काय असेल, पहिली टर्म अधिक डिफरन्स जो आहे तो 2 वेळा ॲड होईल त्याच्यामध्ये. तिसरी टर्म, चौथी टर्म अशा टर्म्स आहेत त्या आपण काढू शकतो. किंवा यालाच आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो,
T1 प्लस डी, हे T2 असेल आता ॲक्च्युली, हे T2 प्लस डी म्हणजे T3 असेल, T3 प्लस डी. अशा पद्धतीने आपण सिक्वेन्स जे आहेत त्या ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये लिहू शकतो. ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D अँड सो ऑन. T1 एलाच T1 असं नाव असतं. T1 प्लस कॉमन डिफरन्स केला की आपल्याला T2 ही टर्म मिळते. T2 मध्येच आपण डिफरन्स ॲड केला की T3 टर्म मिळते. T3 मध्ये डिफरन्स ॲड केला की आपल्याला T4 टर्म मिळते. आपण करूया प्रॅक्टिस सेट 3.1. काय दिलेलं आहे पहिला प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग्स आर AP इफ दे आर AP फाइंड कॉमन डिफरन्स किंवा D. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असण्यासाठीची अट काय आपली, तर लगतच्या दोन टर्म मधला डिफरन्स जो तो कॉन्स्टंट असायला पाहिजे. तो कॉन्स्टंट असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, नसेल तर नाही. आता त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, 2 4 6 1 असे एक टर्म्स दिलेले आहेत. या टर्म्सला आपण आधी T1 T2 असे नाव देऊ. पहिली टर्म जी आहे ती T1, दुसरी टर्म जी आहे ती T2, तिसरी टर्म जी आहे ती T3 आणि T4. आता एक एक डिफरन्स आपण काढून बघूया आधी. डिफरन्स काढत असताना एक लक्षात ठेवायचं, मोठ्या टर्म मधलं छोटी टर्म म्हणजे T4 T3 असं मायनस करायचं. T3 T2 T2 T1 अशा पद्धतीने मायनस करायचं आणि काढायचं. T2 minus T1 is equal to 4 minus 2. 4 minus 2 is equal to 2. त्याच्यानंतर T3 minus T2. T3 टर्म आहे आपली 6. 6 minus 4. 4 is equal to 2. त्याच्यानंतर T4 minus T3. T4 टर्म आहे आपली 8 minus 6 is equal to 2. एक लक्षात आलं का बघा आता एक गोष्ट, डिफरन्स 1 1 1 कॉन्स्टंट आहे. 2 2 2 2 असा कॉन्स्टंट आहे आपल्याकडे डिफरन्स. डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर here D is equal to 2 is constant. Therefore डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणून ही जी सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे 2 4 6 8 dash 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 is an AP. is an AP. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय दिलेलं आहे. 2, 5/2, 3, 7/3 सो ऑन. आता ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे चेक करायचं. मग सारखंच T1 is equal to 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3, T4 is equal to 7/3. here आता डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. एक एक टर्म आधी आपण काढून बघूया. T2 minus T1. T2 minus T1 काय 5/2 minus 2. इथे काय आता छेद सारखा नाही आहे, छेद सारखा करावं लागेल आपल्याला. 2 आला छेद, 5 1 5, 5 वजा 4, 5 1 5, 2 मिळेल 2 म्हणजे 4, 5 वजा 4 म्हणजे 1/2. त्याच्यानंतर T3 minus T2 काढूया. T3 minus T2 काय, T3 ची किंमत आहे 3 minus 5/2 which is equal to, छेद सारखा नाही आहे, छेद इथं पण सारखं करून घेऊया. 2 गुणिले 1 म्हणजे 2, 3 2 6, 6 वजा 5, 6 वजा 5 चे असतील 2 म्हणजे 102. T4 minus T3 काढून बघूया. T4 किती आहे आपला 7/3 minus 3 which is equal to, छेद सारखा नाही, छेद सारखा करून घेतला 3, 7 into 1 7, 3 into 3 9, 7 minus 9 minus 2/3. तिथे डिफरन्स चेक करा कॉन्स्टंट आहे का. या दोघांमध्ये ठीक आहे सारखा आहे पण इथे जो वेगळा आहे. जर हिअर कॉमन डिफरन्स D is not constant. Therefore this sequence is not an arithmetic progression. 5/2 3 7/3 dash is not an AP. Next question बघा काय आपल्याकडे -10 -6 -2 2 and so on. इथं पण तसंच लेट T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2 and T4 is equal to 2. T2 minus T1. T2 किती आहे तुमचा -6. अरे सगळे मायनस मायनस त्यामुळे काळजी करू. -6 हे मायनस इथले आणि T1 ची किंमत आहे ती -10. -6 मायनस मायनस प्लस 10 होते. -6 + 10 इज इक्वल टू किती होते, इथं अपोजिट साईनचे म्हणजे
सबस्ट्रॅक्शन करायचं 10 - 6 4 साईन मोठ्या नंबरचं 4 प्लस 4 T3 मायनस T2 T3ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -2 मायनस T2ची व्हॅल्यू किती आहे -6 T3 मायनस T2 इथं पण तसं होईल -2 मायनस प्लस 6 मायनस 2 किती होत आहे तर +4 T4 मायनस T4ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस T3ची व्हॅल्यू किती आहे -2 त्यामुळे ब्रॅकेटमध्ये -2 मायनस 2 म्हणजे 2 + 2 इज इक्वल टू 4 डिफरन्स किती आला बघा 4 4 4 डिफरन्स कॉन्स्टंट आहे therefore here common difference D is constant therefore -10 -6 -2 2 dash dash is an AP is an AP चौथा प्रश्न काय दिला आपल्याला 0.3 0.33 0.0333 डॅश 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 असं एक सिक्वेन्स दिलेला आपल्याला हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही एवढं चेक करायचं आपल्याला मग सारखंच आपल्या इथे T1 इज इक्वल टू 0.3 T2 इज इक्वल टू 0.33 T3 इज इक्वल टू 0.033 here T2 minus T1 काढूया T2 minus T1 is equal to T2 ची व्हॅल्यू 0.33 minus 0.3 सबस्ट्रॅक्शन काय माहिती बघायचं उत्तर 0.3 आता सबस्ट्रॅक्शन करत असताना हे जे सबस्ट्रॅक्शन आहे ते बाजूला केलं तर चांगली गोष्ट आहे बघ पॉईंट बाजूला का करायचं कन्फ्यूज होऊ शकतं त्याच्यामुळं या 3च्या नंतर कुठलाच डिजिट नाही आहे याचा अर्थ इथं याच्या पुढे आपण 0 वाढवू शकतो 3 - 0 is 3 3 - 3 0 0.03 असा डिफरन्स आपल्याला इथे मिळतो T3 - T2 काढूया T3 - T2 किती येते आपल्याकडे T3 ची किंमत आहे 0.0333 मायनस T2 ची किंमत आहे 0.33 इथं पण सेम तसंच होते आता डिफरन्स जो आहे तो बघा इथे काय होते याच्या पुढे एक 0 अजून एक 0 पण लावू शकतो कारण इथे डेसिमलच्या नंतर 4 डिजिट्स आहेत त्याच्यानंतर पण आपण 4 करून घेतले 3 - 0 3 3 - 0 3 3 - 3 0 0 - 3 0 - 3 7 -1.7033 ॲक्च्युली म्हणजे हे 0.333 असं असायला पाहिजे होतं पण प्रिंटिंग मिस्टेक असण्याची शक्यता आहे पुस्तकामध्ये आपण 0.333 घेऊन करूया आता काय येतं 3 - 0 3 3 - 3 0 3 - 3 0.003 हा डिफरन्स जो आहे तो दोन्ही ठिकाणी वेगवेगळा आहे तर here common difference D is not constant therefore 0.3 0.33 0.333 dash is not an AP is not an नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला 0 - 4 - 8 - 12 इथं पण तसं T1 is equal to 0 T2 is equal to -4 T3 is equal to -8 T4 is equal to -12 सबस्ट्रॅक्शन करून बघूया T2 - T1 किती येते T2 - T1 -4 -0 -4 -0 किती येणार आहे तर -4 येणार T3 - T2 T3 -8 -4 हे 8 -8 - plus 4 होतील which is equal to -4 T4 - T3 T4 ची व्हॅल्यू -12 -8 -12 - plus 8
which is equal to -4. Difference -4 -4 -4 constant है. Therefore here common difference D is constant. Therefore 0, -4, -8, -12 dash is an AP. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला -1/5 -1/5 -1/5 dash दिले. सरळ सरळ डिफरन्स 0चा आहे म्हणजे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन 100% आहे. पण आपल्याला फक्त ते लिहावं लागेल व्यवस्थित. T1 is equal to -1/5, T2 is equal to -1/5 and T3 is equal to -1/5. T2 minus T1, T2 minus T2 ची व्हॅल्यू किती आहे -1/5 minus T1 -1/5 -1/5 minus minus plus 1/5 -1/5 plus 1/5 is equal to 0. T3 minus T2 which is equal to -1/5 minus -1/5 -1/5 minus minus plus 1/5 minus plus 0 झाले. Difference constant है. Therefore here common difference D is constant. Therefore -1/5 -1/5 -1/5 dash is an AP. सातवा प्रश्न काय दिला 3 plus root 2 3 plus 2 root 2 3 plus 3 root 2 dash असे सिक्वेन्स दिले. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे चेक करायचं. T1 is equal to first term 3, T2 is equal to second term 3 plus root 2, T3 is equal to third term 3 plus 2 root 2 and T4 is equal to fourth term 3 plus 3 root 2. आता डिफरन्स चेक करूया दोघांमधला. T2 minus T1, T2 ची व्हॅल्यू आहे 3 plus root 2 minus T1, T1 ची व्हॅल्यू आहे 3, 3 minus 3 कॅन्सल होते. डिफरन्स किती राहते फक्त रूट 2. T3 minus T2, T3 ची व्हॅल्यू किती आहे 3 plus 2 root 2 minus T2 ची व्हॅल्यू किती आहे 3 plus root 2 3 plus root 2 which is equal to 3 plus 2 root 2 minus 3 minus ने ब्रैकेट ला मल्टीप्लाई करूया -2 root 2 3 minus 3 0 2 root 2 minus 2 राहते इथे फक्त root 2 2 root 2 minus root 2 2 root 2 minus root 2. आता इथे वजाबाकी करत असताना कशी वजाबाकी करायची यांची तर 2 root 2 आहे इथे 1 root 2 आहे. दोघांची वजाबाकी केल्यास किती येते फक्त 1 root 2. T4 minus T3, T4 ची व्हॅल्यू 3 plus 3 root 2. त्याच्यानंतर T3 ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे तर 3 plus 2 root 2. इथे काय होतं तर मला सारखंच मायनसने मल्टिप्लाय करून घेऊया -3 minus 2 root 2 3 minus 3 0 आहे 3 root 2 minus 2 root 2 म्हणजे किती होतं इथे 3 minus 2 म्हणजे 1 root 2. डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आला का बघा. डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणून हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. देअरफॉर हिअर D is constant. Therefore this is an AP. Therefore this is an AP. Next question काय दिले 127, 132, 137 dash असं सिक्वेन्स दिलेले आपल्याला. T1 is equal to 127, T2 is equal to 132, T3 is equal to 137. T2 minus T1, T2 ची व्हॅल्यू 132, T1 127 सबस्ट्रॅक्शन केल्यास किती मिळते 5. T3 minus T2, T3 minus T2, T3 ची व्हॅल्यू 137 minus T2 132 सबस्ट्रॅक्शन 5. डिफरन्स कॉन्स्टंट आला. देअरफॉर कॉमन डिफरन्स D is constant.
common difference d is constant. Therefore 127, 132, 137 and dash is an AP. Question number 2 काय दिलं बघा आपल्याला, राईट एन AP whose first term is A and common difference is D. A ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे आणि D ची व्हॅल्यू दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन फॉर्म करायचे. आता मगाशी जसं आपण बघितलं होतं तर काय होतं, पहिली टर्म जी आहे तीच म्हणजे A असते T1 मध्ये डिफरन्स ॲड केला की T2 मिळतं, T2 मध्ये डिफरन्स ॲड केला की T3 मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला त्याची सिक्वेन्स जी आहे ती तयार करता येईल. तर इथे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता, दोन्ही पद्धतीने उत्तर बरोबर आहे तुमचं. बघ काय काय उत्तर मिळतं तुम्हाला. हिअर A is equal to T1 is equal to 10, D is equal to 5. आता सिक्वेन्स काय आहे तुमची, तर A ही फर्स्ट टर्म, A प्लस D ही दुसरी टर्म असते, A प्लस D. A ची व्हॅल्यू किती आहे 10, D ची व्हॅल्यू किती आहे 5, 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. तिसरी टर्म काय असते A प्लस 2D. A ची व्हॅल्यू आहे 10, 2 इंटू D ची व्हॅल्यू आहे 5, 10 into 2 plus 2 into 5 is equal to 10, 10 plus 10 is equal to 20. A plus 3D, the next term is A plus 3D, A plus 3D is equal to 10 plus 3 into 5, 10 plus 3 into 5, 15, 15 plus 10 is equal to 25 and so on. काय sequence मिळते, therefore required AP is first term काय तुमची 10, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 25 अँड सो ऑन. सेकंड मेथड काय आहे त्याची बघा. हिअर A is equal to T1 is equal to 10 and D is equal to 5. T1 ची व्हॅल्यू 10 आहे आणि D दिलेली आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला T2 काढता येते. T1 काय असतं आता T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू किती आहे 10, 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. T3 काढता येतं. T3 काय असतं T2 प्लस D. T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू काढली तुम्ही 15 अधिक 5 बरोबर 20. T4 बरोबर काय T3 अधिक D. T3 ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस 5 विच इज इक्वल टू 25. Therefore arithmetic progression is 10, 15, 20, 25. कुठल्याही एका मेथडने करा, दोन्ही मेथड बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, A इज इक्वल टू -3, D इज इक्वल टू 0. सरळ इथे जर A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -3 अँड D इज इक्वल टू 0. D 0 जर असेल तर टर्म पहिली जी आहे तीच सगळ्या टर्म त्याच असतील अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. काढायचं असेल तर आपण इथे काढून बघू शकतो A प्लस D इज इक्वल टू -3 प्लस 0 which is equal to -3. A plus 2D, -3 plus 2 into D, 2 into 0, 0, which is equal to -3. A plus 3D, which is equal to -3 plus 3 into D, 3 into 0, 0, -3 plus 0, -3. Therefore, required AP is -3, -3, -3 and so on. थर्ड क्वेश्चन काय दिलं आपल्याला, तर A इज इक्वल टू -7, A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -7 अँड D इज इक्वल टू 1/2. आता इथे T1 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, T1 इज इक्वल टू -7 आहे. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू -7, D ची व्हॅल्यू 1/2. -7 प्लस 1/2 छेद सारखा नाही आहे, छेद सारखा केला आपण 2, 7 2 14, -14 प्लस 1 इंटू 1 -14 प्लस 1 इज इक्वल टू -13 डिवाइडेड बाय 2. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू किती काढली आपण -13 डिवाइडेड बाय 2. D किती आहे 1/2. आता काय मिळते ते व्हॅल्यू आपल्याला, छेद सारखा आहे फक्त अंशांची बेरीज कमवायचं बाकी. -13 प्लस 1 डिवाइडेड बाय 2, -13 प्लस 1 मीन्स -12 डिवाइडेड बाय 2, -12 डिवाइडेड बाय 2 म्हणजे -6. T4 पण सेम असंच मिळेल आपल्याला. T4 इज इक्वल टू काय मिळते T4 T3 प्लस D. T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू किती आलेली -6 प्लस 1/2. छेद सारखा गेला
साईड मी 12 -12 प्लस 1 -12 प्लस 1 म्हणजे -11 डिवायडेड बाय 2. देअरफॉर AP इज काय मिळाले अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला -7 -13/2 -6 -11/2 and so on. -11/2 and so on. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा A इज इक्वल टू -1.25 D इज इक्वल टू 3 असं दिलेलं आपल्याला. आता याच्यामध्ये A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -1.25 D इज इक्वल टू 3. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -1.25, D किती आहे 3. साइन्स अपोजिट आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करा. 3 - 1.25 म्हणजे 1.75. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू आहे 1.75 प्लस D ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती म्हणजे 3 प्लस 1.75 म्हणजे 3.00. 3 प्लस 1 4.75. T4 इज इक्वल टू T3 प्लस D. T3 ची व्हॅल्यू आहे 4.75 प्लस D ची व्हॅल्यू आहे ती म्हणजे 3 विच इज इक्वल टू 7.75. Therefore arithmetic progression is फर्स्ट टर्म काय तुमची -1.25, सेकंड टर्म आहे 1.75, थर्ड टर्म आहे 4.75, लास्ट टर्म आहे 7.75, फोर्थ टर्म आहे सॉरी डॅश डॅश डॅश. इफ क्वेश्चन काय दिलं तुम्हाला, इफ क्वेश्चन दिलेलं तो म्हणजे A इज इक्वल टू 6, A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 6 and D is equal to -3. Therefore T2 is equal to T1 plus D, which is equal to T1 6, D -3, 6 minus 3 is 3. T3 is equal to T2 plus D. T2 ची व्हॅल्यू आहे 3, D ची व्हॅल्यू आहे -3, 3 minus 3 and 0. T4 is equal to T3 plus D, value is 0 minus 3, which is equal to -3. Therefore arithmetic progression is first term काय आपली 6, second term 3, third term 0, fourth term -3 and so on. Next question काय बघ, A is equal to -19 आहे, A is equal to T1 is equal to -19 and D is equal to -4. आता T2 is equal to T1 plus D. T1 ची व्हॅल्यू -19 minus 4, -19 minus 4 is equal to -23. T3 is equal to T2 plus D. T2 ची व्हॅल्यू -23 minus D ची व्हॅल्यू 4, -23 minus 4 -27. T4 is equal to T3 plus D. T3 ची व्हॅल्यू -27, D ची व्हॅल्यू -4, -27 minus 4 is equal to -31. त्याच्यानंतर therefore arithmetic progression is T1 काय आहे आपली, T1 पहिली टर्म आहे ती म्हणजे -19, -19, -23, -27, -31 and so on. This is in required AP. Question number 3 काय दिलं बघा आपल्याला, find first term and common difference D for each of the AP. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला फक्त फर्स्ट टर्म म्हणजे पहिलं पद आणि D ची किंमत काढायची. हिअर फर्स्ट टर्म काय आता इथे, हिअर A is equal to T1 is equal to 5. D ची किंमत काढायची. D ची किंमत कशी काढतो आपण, T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3 अशा पद्धतीने काढतो. कुठलंही एक काढू शकतो आपण इथे फक्त T2 minus T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे 1, T2 ची व्हॅल्यू 1 मायनस T1 ची व्हॅल्यू होती म्हणजे 5, 1 minus 5 is equal to -4. Therefore A is equal to 5 and D is equal to 5 and D is equal to -4. हे आपलं उत्तर. इथे पण तसंच, हिअर T1 is equal to 0.6,
T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2, T4 is equal to 1.5. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं सांगितलेलं आहे म्हणून T1 आणि A ची व्हॅल्यू जी आहे ती एकच असेल. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 0.6 अँड D इज इक्वल टू कुठल्याही दोघांची वजाबाकी लगतची दोन टर्म T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे 0.9, T1 ची व्हॅल्यू किती आहे 0.6, 0.9 मायनस 0.6 म्हणजे 0.3. Therefore A is equal to or T1 is equal to 0.6 and D is equal to 0.3. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला तर तो 127, 135, 143, 151 डॅश डॅश दिलेला आहे. इथं पण तसंच आहे. हिअर T1 is equal to 127, T2 is equal to 135, T3 is equal to 143, T4 is equal to 15. Therefore A is equal to T1 is equal to 127, D is equal to T2 minus T1. T2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती म्हणजे 135 minus T1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 127 which is equal to 8. Therefore A is equal to 127 and D is equal to 8. नेक्स्ट क्वेश्चन काय 1/4, 3/4, 5/4, 7/4 अँड डॅश 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 दिलेले अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा तसंच T1 इज इक्वल टू 1/4, T1 इज इक्वल टू 1/4, T2 इज इक्वल टू 3/4, T3 इज इक्वल टू 5/4, T4 इज इक्वल टू 7/4. Therefore A is equal to T1 is equal to 1/4, D is equal to T2 minus T1. T2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3/4 मायनस T1 ची व्हॅल्यू 1/4. छेद सारखा आहे, अंशांशांची बेरीज किंवा वजाबाकी 3 minus 1. 3 minus 1 is equal to 2 divided by 4 which is equal to 1/2. Therefore A is equal to 1/4 and B is equal to 1/2.